श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णुभोभारं सर्वलोकैकनाथं। ओम शांती शांती। आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याच्यावर थोडी माहिती पाहणार आहोत। त्याच्या आधी आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत की सनातन विश्व हिंदू धर्म, आता हा सनातन धर्म वेदात नाही असं बरेच जण यूट्यूबवर किंवा कुठल्या माहिती सांगतात की सनातन धर्म दाखवून द्या, सनातन शब्द दाखवून द्या। तर आता मी सनातन नावाच्या ऋचा वाचून दाखवणार आहे आणि त्याचं महत्त्व पण थोडं सांगणार आहे। मग पुढचा विषय पाहू। ओम सनातनं यनं आहु भूताद्यशात पुनः नवः अहोरात्रे प्रजायते अन्य अन्य संरूपयोः। हे सनातन शब्द या ऋचामध्ये आहे आणि तिचा अर्थ फार सुंदर आहे आणि ऐका कसं येते। या श्रेष्ठ ज्येष्ठ ब्रह्मालाच लोक सनातन मानतात। जे ब्रह्म आहे ज्याचा कधी नाश होत नाही, जन्मत नाही, त्यालाच लोक सनातन येनम आहू म्हणजे सनातन म्हणतात। आजही हे ते श्रेष्ठ पूर्ण ब्रह्म रोज नवनव्या स्वरूपावतीर्ण निर्माण होत असतेच। आता या ठिकाणी भगवान कृष्णाची आठवण येते। यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् आलं लक्षात। तर या ठिकाणी तर भगवान परमात्मा पुन्हा पुन्हा अवतीर्ण नवीन नवीन रूपात येतो। परस्परांच्या विरुद्ध रूप भिन्न रूप असणाऱ्या दिवस रात्री या भिन्न रूपांनी जे भिन्नित्य प्रगट होत असते। सनातन हा जो शब्द आहे हा वेदामध्ये आहे। बऱ्याच दिवस मी ऐकतोय सनातन दाखवा, हे वेदामध्ये सनातन आहे। सनातनम येनम भूत सनातनमाहु भूत अद्यशात पुनः नवः अहोरात्रे प्रजायते अन्यम अन्यस उपयोः। हे सनातन धर्म जो आहे या ठिकाणी वेदात वर्णन केलेलं आहे।
ते जे ब्रह्म आहे परिपूर्णचा कधी नाश होत नाही, जन्माला येत नाही, आणि ज्याच्यापासून सर्व जग निर्णय रूपाने काय घडतं ते ब्रह्म सनातन. त्याला कोणी निर्माता नाही, त्याचा कोणी करता नाही, त्याचं ते स्वयमेव आहे. म्हणून हा हिंदू धर्म जो आहे हा स्वयंमेव धर्म आहे. स्वयमेव परमेश्वर स्वयमेव धर्म आहे. सनातनम येनम आहू, सनातन एवम येनम आहू, हिरूच्या वेदामध्ये आहे. त्याचा प्रत्येकाने अभ्यास करा की आपला सनातन धर्म जो आहे अमर आहे, अमृतमय आहे, नष्ट न होणार आहे. कारण ह्या धर्माला सनातन या शब्दाला जन्म मरण नाही, किंवा जीर्ण होत नाही, किंवा कुजत नाही, मोठा होत नाही, छोटा होत नाही. सनातनम जसं आहे तसंच काय, अनंत कोटी वर्ष अलीकडे तरी हा धर्म जसाच तसा राहणार आहे, सनातन धर्म. कारण हा धर्म जो आहे तो ब्रह्ममय धर्म आहे. ज्येष्ठ ब्रह्ममय म्हणजे कधी नष्ट न होणारं तत्व आहे ते ब्रह्म, त्या स्वरूपाचा हा धर्म आहे. आणि त्याची आपण आता उपासना करतो आहोत. त्या धर्माचे आपण हिंदू आहोत. या दृष्टीने या ठिकाणी मुद्दाम दुरुस्त केले. वेदामध्ये सनातन हा शब्द असून तो सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ पूर्ण ब्रह्म आहे, आणि हाच धर्म आहे हिंदू विश्व हिंदू धर्म. सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म असं म्हटलेलं आहे. मग हिंदू शब्द कुठून आला तर हिंदू शब्द वेदामध्ये आहे. हिंदू म्हणजे चंद्र धर्म. चंद्राचा काय धर्म आहे? अमृत देणे. मग अमृत पिणारे जे लोक आहेत तो हिंदू आहेत, हिंदू धर्माचे लोक आहेत. हिंदू धर्मातले जे लोक आहेत भावी आहेत सगळे ते अमृत पेलेले आहेत. इतरांचं काय पेल नाही का. हिंदू हा सोम म्हणजे चंद्र अमृत देतो. आणि आपला धर्म अमृत धर्म आहे, म्हणजे आपण कधी मरणार नाही. आपली आत्मा जीवात्मा परंपरेने अमर आहेत. असे हा सनातन धर्माचं रहस्य या ठिकाणी सांगितलं. म्हणून आपला जो धर्म आहे तो सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म असं आपली धर्माची घोषणा आहे. ते आता तुम्हाला मी वाचून दाखवलं. का सनातन धर्म दाखवा, सनातन नाव कुठे दाखवा, व्याजात नाही म्हणे. अभ्यास करा पूर्ण, सगळे आहे. हिंदू धर्म आहे, हिंदूचं अपभ्रंश हिंदू झालं. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देव जे आहेत तर हे म्हणजे हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेव, न म्हणजे नारायण म्हणजे विष्णू महाविष्णू, दोन देव म्हणजे भगवान शंकर. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचे जे वंश आहेत ते हिंदू आहेत. आणि हे तीन देव ज्या ठिकाणी राहिले ते हिंदुस्थान आहे. अशा दृष्टीने या ठिकाणी अशी संगती आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. अजून काय पोरागाशी उपलब्ध झाले तर मधून सांगत जाऊ. आज आपण महर्षी दधीचं एवं राजा शुभ की कथा तथा महामृत्युंजय मंत्राचे स्वरूप मीमांसा पाहणार आहोत. सनत कुमार म्हणाले, हे सुहृत मुनी, दधीचने समरमध्ये देवदेव नारायणला जिथून राधा क्षोभाच्या उपर आपले पायापासून प्रार्थना केला आणि त्या महातपस्वीने महादेवापासून आपली हड्डिया वज्रतुल्य होण्याचे वरदान कशा प्रकारे मिळवले. हड्डिया म्हणजे हाडं वज्रतुल्य होण्यासाठी वरदान कशा प्रकारे मिळवले.
प्राप्त केले. हे नंदिकेश्वर, हे नंदीश्वर, आपण ज्याप्रमाणे मृत्यूवर विजय प्राप्त केला ते आम्हाला तुम्ही समजून सांगा. नंदी म्हणाले, ब्रह्माचे पुत्र महान तेजवाले क्षुप नामक एक राजा झाले आहेत. त्या लोकपती क्षुपची मुनीश्वर दधीचीशी मित्रता होती. ब्रह्मदेवाचे पुत्र क्षुप आणि दधीची ऋषी जे होते यांची मित्रता होती. कालांतरात त्या क्षुप तथा दधीचीचे मध्ये किशी काही कारणास्तव विवाद झाला. क्षुप काय म्हणणे होते की क्षत्रिय श्रेष्ठ आहे आणि दधीच का कथन होते की ब्राह्मण ही श्रेष्ठ आहे. आता या ठिकाणी ब्राह्मण क्षत्रिय श्रेष्ठ आहेत असा क्षुप नावाचा राजा म्हणायचा आणि दधी म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ आहे. हा वाद कुठं उत्पन्न झाला? दधी ऋषींचा आश्रम कुठे आहे? दधी ऋषींचा आश्रम अनेक ठिकाणी आहेत, परंतु शिरुक्षेत्रा रामलिंगाच्या वरती देवळेश्वर हे जे आहे दधीची देवळवा हे दधी ऋषींचं मुख्य तपभूमीचं स्थान आहे. तिथे राहत होते याच्यापासून पुढं हत्यार तयार केलेले, वज्र कवच शरीर मिळवले. ती इतिहास मग मागं पाहिलंय, पुढं पाहू. राजा 8 लोकपालांचा विग्रह स्वरूप होत आहे. इंद्र, अग्नि, यम, निवृत्ती, वरुण, वायू, चंद्र, कुबेर तथा ईश्वर मीच आहे, यात काही संदेह नाही. आता तुम्ही माझी अवज्ञा करू नका, अपमान करू नका. हे सुरत तो राजा महान देवता आहे. आता हे च्यवनपुत्र, हे महाभाग, हे च्यवनपुत्र माझा तुम्ही अपमान कधी करू नका, नाहीतर सर्वथा माझी पूजा केली पाहिजे. त्या क्षुप का हे वचन ऐकून च्यवनपुत्र मणिश्रेष्ठ द्विज दधीचीने आत्मगौरवापासून प्रेरित होऊन आपले बाह्य डाव्या हातापासून शुभाचे शिरावर द्वाराने बुक्की मारली. बलशाली आपले ही वज्रपासून त्या दधीचवर प्रहार केले. पूर्वकालात राजा क्षुप ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाची शिक्षा उत्पन्न झाले थे. भगवानची प्रेरणापासून असुरांचे पराजय रूप कार्यासाठी निमित्त इंद्रापासून त्याने वज्र प्राप्त केले होते. आपल्या इच्छापासूनही नर होकर वे राजा बन झाले होते. श्रीयुत बलवान तथा तमोगुणयुक्त इंद्राची भाती राजा क्षुप स्वतः बलशाली होता. यासाठी विपेंद्र दधीचीला जितण्यात समर्थ होता. आता या ठिकाणी ब्राह्मण आणि क्षत्रियांचा वाद लागलेला आहे. राजा क्षुपके वज्र पारापासून नियद्वजस्य दधीच भूमीवर पडले. पुन्हा अत्यंत दुःखी होत त्याने भृगु पुत्र मुनी शुक्राचार्याचे स्मरण केले. देहधारी में श्रेष्ठ शुक्राचार्याने भी स्वतः येऊन दधीची मुनीचे वस्त्र ताडीत शरीर को आपले योग बळापासून यथावत जोडून दिले. दधीचे शरीराला पूर्व के प्रमाणे
ठीक कर. भार्गव शुक्राचार्याने म्हटले, हे महाभाग दधीच, हे विप्रवर ब्रह्मा आदी देवतांचे पूजित निरंजन देव उमापती शिवाची सम्यक पूजा करून आपण त्र्यंबक महादेवाचे अनुग्रहापासून अवध हो जाओ. शंकराची पूजा केली तर तुम्ही अवध होणार, म्हणजे तुम्हाला मूर्ती येणार नाही किंवा कुठलं संकट येणार नाही, असं दधीशीला शुक्राने सांगितलं. हे द्वेष, हे ब्राह्मण, त्या महादेवापासून मी सुद्धा मृत संजीवनी विद्या प्राप्त केली आहे. शिवापासून भक्तांना मृत्यूपासून कशा प्रकारचं भय राहत नाही. आणि अवश्य सैवी मृत्यू संजीवनी विद्याला मी तुम्हाला सांगत आहे. तिन्ही लोकांचे पिता सोम, चंद्र, अग्नी या तीनों मंडळांचे जनक, सत्वरतम, तिन्ही गुणांचे महेश्वर, तीन तत्व बुद्धी अहंकार मन, तीन अग्नियो गार्गपत्य आह्वाने दक्षिणाग्नि, तीन देव ब्रह्मा विष्णु रुद्र तथा जगत के सभी नवी तीन प्रकारचे पदार्थांचे स्वामी, सुगंध रूप पुष्टिवर्धक परमेश्वर महादेवाचे यजन करले पाहिजे, पूजन केले पाहिजे, स्तुती केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. सुगंध रूप व सूक्ष्म परमेश्वर सर्व जागेत समस्त जीवधार्यामध्ये त्रिगुणात्मिका प्रकृतीत इंद्रियामध्ये अन्य देवता तथा गणा तथा प्रकार अधिष्ठित आहेत. ज्याप्रमाणे फळामध्ये गंध असतो, सुगंध, त्याप्रमाणे भगवान परमात्मा शिव प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. हे द्विश्रेष्ठ, क्योंकि पुरुष रूप परमेश्वराची पुष्टी प्रकृती रूप आहे. परमेश्वराची पुष्टी प्रकृती रूप आहे. हे सुश्रुत, हे महामुने, अतिव तोच परमेश्वर महान आधीपासून होऊन विषयापर्यंत संपूर्ण जगत प्रपंच विष्णू ब्रह्मा मुनियो तथा रुद्र इंद्र आदि सभी देवतांचा पुष्टिवर्धन करताय. सर्व देवांचं पुष्टिवर्धन करतोय, त्याला ताकद देतो, संरक्षण देतो, अशा प्रकारचा भगवान शंकर आहे. त्याची आराधना पूजा आपण केली पाहिजे, असं या ठिकाणी संवाद चालू आहे. सर्वांचं पृष्ठवर्णन करीत आहे. पुढं काय सांगितलं, चैत मेरा विनाश होगा और पुन्हा उत्थान होईल, माझा विनाश होऊन पुन्हा जग निर्माण होईल. हे भूपती, हे राजेंद्र, समस्त देवतां सहित मी विपेंद्र दधीच्या मुनीपासून आपल्याला विजयासाठी पुरे मनापासून प्रयास करणार. नंदीक्षर म्हणाले, भगवान विष्णूचे वचन ऐकून शुभने
त्याला म्हणाले, आपण असेही करा. युधर भक्तवत्सल भगवान विष्णू ब्रह्माचे रूप धारण करून दधीच मुनीचे आश्रम आले. जगद्गुरु विष्णूने ब्रह्मश्री दधीचला प्रणाम करून त्यांना म्हणले. भगवान म्हणाले, हे शिवाराधन में तत्पर निर्विकार ब्रह्मर्षी दधीच, मी आपल्यापासून एक वराची याचना करीत आहे. आपण मला वर देण्याची कृपा करा. देवदेव विष्णूचे ईस या प्रकारची प्रार्थना म्हटल्यावर दधीचीने म्हटले, मी आपले सभी भाव तथा मनोरथाला समज गेलो आहे. मला आपल्यापासून कोई भय नाही आहे, मला भीती नाही. हे जनार्दन, आपण येथे ब्राह्मणाचे रूप धारण करून आले आहात. हे देवेश, हे जनार्दन, भगवान शिवाची कृपा पासून मी भूत भविष्य तथा वर्तमान सब काही जाणत आहे. हे सुहृत, आपण हे विग्रह रूप सोडून द्या. हे देवेश, हे मधुसूदन, शुभने आपले कार्य सिद्धीसाठी आपली आराधना केली होती. हे भगवान, हे हरे, आपली यह भक्तवत्सल म्हणजे मला पूर्ण रूपापासून विदित आहे. हे भगवान, हे हरे, आज येथे मी आपली भक्तवत्सलता विद्यमान आहे. हे भगवान, हे वरदाता, हे कमल नयन आदि आपला ऐसा भक्तवत्सल आहे. तो आपण स्वत समजकर हे सांगा की मला शिवानंतर व्यक्तीपासून आपसे क्या भय, व्यक्तीपासून मला काय भीती आहे का? हे जनार्दन, मी मिथ्या भाषण करीत नाही, खोटं बोलत नाही. यासाठी ही जगतात देवता, दैत्य तथा ब्राह्मण किशीपासून सुद्धा मी भयभीत होत नाही, करीत नाही. नंदी म्हणाले, हे संत कुमार, दधीचे वचन असून ऐकून त्या क्षण ब्राह्मण रूप सोडून विष्णूने आपले खरं धारण करून हंसकर दधीचे म्हणाले. भगवान विष्णू म्हणाले, हे सुहृत, हे दधीच, कारण आपण सर्वज्ञ आहात तथा शिवा अर्चनात रत राहणारे आहात. यासाठी आपल्याला सर्व स्थानों किसी भी प्रकारचे भय व्याप्त होणार नाही. हे विप्रवर, आपला नमस्कार आहे. माझा आग्रह आहे की आपण एक बार सभामध्ये शुभाचे बोल करा की मी आपल्यापासून भीत आहे. या प्रकारे विष्णू भगवानचे वचन, विनय तथा प्रीतियुक्त वचन ऐकून महामुनी दधीचीने देवामय श्रेष्ठ त्या विष्णूपासून म्हणाले, मी साक्षात पिनाकधारी सर्वज्ञ सर्व देवदेव महादेव शिवाचे अनुग्रहापासून किशीसे भी मी डरत नाही, भीत नाही. तत्पश्चात त्या मुनी दधीचे वचन ऐकून भगवान विष्णू क्रोधित उठले आणि त्यांनी मुनिश्रेष्ठ दधीचेला दग्ध करण्याची इच्छाशे आपला चक्र सोडले. शुभ के सामने, शुभ राजा होता, त्या समोरच
मुनी दधीचीचे प्रभावापासून विष्णूचे सुदर्शनचक्र कुंठित झाले, थांबले. कुंठित अग्रभागावाले सुदर्शनचक्राला पाहून ते दधीची मुस्कार कर हसत सतातस्के भाव भास्कर चक्रधारी विष्णूला म्हणाले, हे भगवान, हे विष्णू, पूर्वकाळात आपल्याला भी अत्यंत प्रयत्नपूर्वक शिवकृपासून ही अति भयावह सुदर्शन नामक चक्र प्राप्त झाले आहे. आता हे चक्र मला शिवभक्त नाही मारू शकत नाही. आता आपण ब्रह्मास्त्र आदी अन्य अस्त्रांशी मला मारण्याचा प्रयास करा. नंदीश्वर म्हणाले, हे संतकुमार, दधीचे हे वचन ऐकून तथा आपले अस्त्राला निष्ठेत पाहून विष्णूजीने समस्त प्रकारचे अस्त्र उत्पन्न केले आणि चारो वर्ष व बाजूने त्यांच्या दधीचीवर सोडले. आहार करायला लागले. महान बलशाली शाश्वत देवता लोक सुद्धा त्या एकमात्र ब्राह्मणापासून युद्ध करण्यात प्रवृत्त त्या विष्णूला सहाय्यता करण्यात तत्पर झाले. तेव्हा वज्रतुल्य हड्डीवाले इंद्रियजनित दधीचीने एक मुठ्ठी कुश घेऊन भगवान शिव का स्मरण करते हुए सभी देवतांचे ऊपर फेंकले. वो कुश कालाग्नि के समान दिव्य त्रिशूल बन झाला. त्या समय दूसरी प्रलयकाली के तुल्य प्रतीत होने वाले दधीचीने सर्व देवतांना भस्म कर देण्याचा निश्चय केला. सर्व देव जाळून टाकायचे. हे मुने, इंद्र विष्णू आदि देवताने जो अस्त्र दधीचीच्या ऊपर सोडले ते सर्व त्या त्रिशूल को प्रणाम करला. कुशाच्या दधीचीने कुशाचा अस्त्र बनवून बाहेर फेकला म्हणतो. ते सगळ्या देवांनी त्याला नमस्कार केला. ते अस्त्र निष्फळ झाली. म्हणजे एवढी ताकद दधीचीजवळ होती. हे द्विश्रेष्ठ, हे पाहून सर्व देवता पराक्रम शून्य झाले. व्याकुळ होऊन पलायन पळू लागले. तेव्हा पुरुषोत्तम भगवान विष्णूने आपले शरीरापासून आपलेही तुल्य करोडो दिव्य गण उत्पन्न केले. मुनीवर दधीचीने क्षण भरात सर्व गणाला भस्म करून टाकले. त्यानंतर दधीचीने विस्मित करण्यासाठी निमित्त भगवान विष्णूने विश्वरूप धारण केले. विपेंद्र दधीचीने त्या विष्णु के शरीरात साक्षात देवताओं के पृथक गणों को पाहिले. त्या समयवेळी विश्वमूर्ती विष्णूच्या शरीरामध्ये करोडो रुद्र, करोडो जुगन तथा करोडो ब्रह्मांड विद्यमान पाहिले होते. हे स्वरूप दाखवलं. कुठं दाखवलं? देवडोबापाशी रामलिंगाच्या पाठीमागं त्या मंदिरात, म्हणजे आपल्या इथं. तर त्या च्यवनपुत्र महामुनी दधीच व सगळं पाहून विस्मित झाले आणि विश्वरूप धारण केलेले होऊन जगतपती लोकव्याप्त ऐश्वर्य संपन्न विष्णूपासून विष्णूच्या ऊपर जलाचे छिंटा मारकर म्हणले, पाणी शिंपला म्हणाले, हे महाभावो, माया का परित्याग कीजिए करा. हे माधव,
पदार्थांची भ्रमात्मक सत्ता पर विचार करण्यात प्रयत्न होत आहे की इस मायापासून हजारो प्रकारचे दुर्विज्ञ क्रिया कलाप करते आहेत. या निंद्या आता आपण आपले सहित ब्रह्मा रुद्र तथा संपूर्ण जगताचे माझ्यापासून पहा. यासाठी मी आपल्याला दिव्यदृष्टी प्रदान करत आहे. आता ही दिव्यदृष्टी विष्णू देतात. हे ऐकून मुनी दधीचीने आपल्या शरीरामध्ये त्यांना संपूर्ण जगत दाखवले. फिर आणि सभी देवताओं तथा विश्व के रचयिता भगवान विष्णूपासून उन्होंने पाहिले. म्हणाले, हे प्रभू, हे विष्णू, आता मायापासून अथवा मंत्रशक्तीपासून अथवा पदशक्तीपासून अथवा ध्यान शक्तीपासून तथा काय लाभ आहे. तो मायाला सोडून आपण माझे हात माझे बरोबर यत्नपूर्वक युद्ध करा. त्या दधीचे वचन ऐकून तथा त्यांचा अद्भुत प्रभाव पाहून देवगण व्याकुळ झाले, पुन्हा पळू लागले. त्यानंतर जगद्गुरु ब्रह्माजीने त्या नित्यष्ट भगवान विष्णूला युद्ध करण्यासाठी रोखले, थांबवले. त्यानंतर ब्रह्माचे वचन ऐकून दधीचीपासून पराजित झालेले भगवान विष्णू त्या महामूला प्रणाम करून आपल्या लोकात चालले. इतर अत्यंत दुःखित तथा व्याकुलित राजा क्षुभ मुनीश्वर दधीचीची विधिवत पूजा करून त्याला वारंवार प्रणाम करून त्यांना प्रार्थना करू लागले. हे दधीच, हे देव, माझे द्वारा अज्ञानवश झालेले गेलेले अपराधाला आपण क्षमा करा. हे सखे, आप सदृश रुद्र भक्त आहात. विष्णू तथा अन्य देवता भला क्या कर सकते आहे, काही करू शकत नाही. हे द्विज, आपण प्रसन्न व्हा. हे भक्तमय श्रेष्ठ, मला सदृश दुर्जन तथा अधम क्षत्रियांसाठी परमेश्वर महादेवाची भक्ती अत्यंत दुर्लभ आहे. तपस्यामे श्रेष्ठ मुनीश्वर दधीचीने राजा क्षुभ की वाणी ऐकून त्याला ऊपर अनुग्रह केला, त्याला अनुग्रह दिला. तथा श्रेष्ठ देवतांना शाप दे दिया. विष्णुदेव, इंद्र तथा मुनीश्वर सहित सर्व देवता महान आत्मवाले दक्ष प्रजापती पवित्र यज्ञात रुद्राची कोपाग्नि में दग्ध हो जाय असा शाप दिला. या प्रकारे देवतांना शाप ऐकून दुसरे दधीचीने क्षुभकडे पाहिले आणि म्हणाले, हे राजेंद्र, ब्राह्मण सभी देवताओं राजाओं तथा विविध गणों के पूज्य है. अतः हे नृपश्रेष्ठ ब्राह्मण ही सबसे अधिक शक्ति बलशाली तथा समर्थ परम ऐश्वर्य संपन्न होते आहेत. असं म्हणून महात्मे मुनी कधीच आपल्या कुटीमध्ये चालले गेले. तर राजा क्षुभ दधीचीला प्रणाम करून आपल्या घराकडे झाला. हे युद्धस्थळ एक तीर्थक्षेत्र बन झाले, जो थानेश्वर नाम से जाना जाता है. थानेश्वर तीर्थाचे सेवन करल्यापासून मनुष्य शिव सायुज्य प्राप्त करतो. स्थानेश्वर
नंतर हे महामुने सनत कुमार मैंने आपसे संक्षिप्त शुभ दधीचे विवाद और दधीचे तथा भगवान शिव के प्रभाव का वर्णन केले आहे. जो मनुष्य क्षुत तथा सुधीचे इस दिव्य विवादाचे पठन करील व अपमूर्तीला जिंकून देहाला अत्यंत अंत झाल्यानंतर ब्रह्मलोकात प्रस्थान करील. जो कोणी भी इस पाठ का करील युद्ध स्थल में प्रवेश करील उसे मृत्यु से उसी प्रकार का भय न रहणार. यह संग्राम सदा विजेता सिद्ध होत आहे. हे संग्राम जो आहे सदा विजय होणार आहे, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. याच्यामध्ये राजधर्म आणि ब्राह्मण धर्म याच्यामध्ये जय कोणाचा होतो सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये राजधर्मापेक्षा जो सनातन धर्म आहे त्याचा विजय होतो ब्रह्म. कारण भगवान शंकराची उपासना करणारे आहेत त्यांचा विजय होतो, बाकींचा विजय होऊ शकत नाही. कारण शक्तिशाली आणि सर्व जगाचे करणारे जे दैवत आहे ते भगवान शंकर आहे. त्याची साधना करणारे दधीच ऋषी होते आणि ते त्या शंकराची पूजा करायचे रोज. दधीच ऋषीचा इतिहास असा आहे की शिरूर क्षेत्रामध्ये देवळेश्वर मंदिरात त्यांचा आश्रम होता. इथं हे राहत असत. सकाळी उठायचे, कुंभ अमरजा संगम अन्नपूर्णा जाऊन स्नान करायचे, मग हातावर शिवलिंग करायचे, याची पूजा करायची. दुपारी पुन्हा रामलिंगाचं मंदिर तेव्हा नव्हतं, तेव्हा तिथे देवळेश्वराचं मंदिर होतं. तर खडगेश्वराचं मंदिर खडगेश्वर, त्या खडगेश्वराच्या मंदिरात पुढून ते नदीमध्ये रामलिंग बनवतं मंदिराच्या खाली नदी जाऊन तिथं पुन्हा दुपारी स्नान करून शंकराची आराधना करायचे आणि सायंकाळच्या वेळेला दक्षिण वाहिनीची घोड नदी गंगा आहे तळडवाडीजवळ, तिथं जाऊन पुन्हा आंघोळ तिथं स्नान करून पुन्हा संध्याकाळी शिवलिंगाची त्रिकाळ पूजा करायची. हा त्यांचा नित्यक्रम या ठिकाणी होता. आणि त्यामुळे शिरूर क्षेत्र जे आहे हे ब्रह्मविद्येमध्ये सर्वात श्रेष्ठ ठरलेलं आहे. कारण या ठिकाणी दधीची ऋषींनी अनंत काळ तपश्चर्या केलेली आहे. आणि ज्यावेळेला वत्रासुराची लढाई सुरू झाली इंद्राला ऐकाना, तेव्हा दधी ऋषींचे हाडाचे शस्त्र तयार करून तळडवाची वाडी ते तळवणात ते देवदैठणापर्यंत मधल्या पट्टामध्ये वत्रासुर आणि इंद्राची लढाई झाली. त्यामध्ये दधी ऋषींची हाडं होती वज्र कवचाची वरदान मिळालेली. त्या हाडापासून वत्रासुर मारला गेला आणि मग दधी ऋषींचा त्या इंद्राला जय मिळाला. असे तीर्थक्षेत्र आहे विजय देणार. म्हणून या तीर्थक्षेत्राचं महत्त्व खूप आहे, परंतु याला महत्त्व दिलेलं आहे. राजा आणि ब्राह्मण त्याच्यामध्ये ब्रह्मविद्या आणि अस्त्रविद्यांचं लढाई दाखवली आहे. ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र आणि ब्रह्मविद्याचं कुशास्त्र.
म्हणजे कोश लावळा हातात धरून त्याच्यावर मंत्र टाकला, त्याचा त्रिशूळ बांधला आणि त्या त्रिशूळात सगळ्या देवांनी नमस्कार केला, असं एक कोश सहस्त्र तयार झालं. म्हणजे ब्रह्मविद्या भगवान शंकरापासून मिळाल्यानंतर हे सर्वात श्रेष्ठ विद्या होते. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. तर सनातन जो धर्म आहे तो सनातन म्हणजे सनातनम येनम आहुः, सनातनम येनम आहुः. जे ब्रह्म आहे, ज्याचा कधी नाश होत नाही, जन्म येत नाही, तेच सनातन आहे. त्याचा कोणी संस्थापक निर्माण करत नाही, ते स्वयंमेव आहे. आणि हिंदू धर्म स्वयंपूर्ण धर्म आहे, स्वयंभू धर्म आहे. तर या अशा दृष्टीने आपला जो धर्म आहे तो स्वयंभू आहे. आपल्या धर्माचा कोणी निर्माण करत नाही, परमेश्वर स्वतः स्वयं सनातन हा धर्म आहे. तर सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म अशी आपल्या धर्माची व्याख्या आहे. म्हणून आपला जो धर्म आहे हा सर्व जगात सर्वात श्रेष्ठ आणि प्राचीन धर्म आहे. आणि तो धर्म परमेश्वरापासून निर्माण झालेला आहे. म्हणून सनातनम येनम आहुः पुढं सांगितलं, परत मग सांगितलं, उद्या परत पाहू, पण थोडक्यात सांगितले. घोषणावाक्य असे, सनातन तनम येनम आहुः, सनातनम येनम आहुः. म्हणजे ज्येष्ठ ब्रह्म, पूर्ण ब्रह्म जे आहे हे सनातन आहे. म्हणून याला सनातन नाव दिलं. आणि मग हा सनातन धर्म म्हणून विकसित झाला, मग या दृष्टीने निर्माण झालं. मग हे परमेश्वर प्रगट झाले याच्यात, आणि मग त्याने सनातन धर्माची पुढं रूपरेषा चालवली. तर जसे निर्णय धर्मामध्ये निर्णय संस्थापक आहेत, तसा हिंदू धर्माचा सनातन हाच मुख्य मर्म आहे. ते कोणी स्थापन केलेलं नाही, करणार नाही, कारण हे स्वयंभू धर्म आहे. हिंदू धर्म हा सनातन स्वयंभू धर्म आहे. त्याचा कधी नाश होत नाही, जन्म येत नाही, हे जसं तसं आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आता या ठिकाणी सर्व देवाने भगवान शंकराने सर्वांनी सांगितलं की माझं संपूर्ण सर्व जे आहे सगुण ते सगळं संपतं, राहतं फक्त सनातन. आणि हा सनातन राहतं, पुन्हा त्यापासून पुन्हा जगाचं निर्मिती होते, पुन्हा चालू होतं, पुन्हा जग संपतं, पुन्हा सनातन राहतं, पुन्हा असं अनंत कोटी वर्ष मध्ये शेवट नाही. कधीपासून निर्माण कोणाला सांगता येत नाही, काही नाही, गप्पाले मारतात. सनातनम येनम आहुः ही घोषणा पाठ करा. सनातनम येनम आहुः. ज्येष्ठ परिपूर्ण जे ब्रह्म आहे हे सनातन, हा सनातन धर्म आहे, हिंदू धर्म आहे. त्याचा कधी नाश होत नाही, हे जन्मत नाही, मरत नाही. याच्यामध्ये निर्णय देवदेवता संपून जातात, पुन्हा यातून पुन्हा सृजन परत प्रगट होतात. अशा दृष्टीने हा क्रम अनंत कोटी वर्ष चाललेला आहे, चालू होता, चाललेला आहे, आता पुढे चालू राहणार नाही, नष्ट होणार नाही. हा सनातन धर्म आहे. त्याकरता जे जग आहे त्या सर्व जगाने सनातन तत्वाकडे यावे, अत्यंत महत्त्वाचं आहे. ओम स्वयंभू श्री महा विश्वराजा श्यामवंतनेश्वर कल्की दत्त महाराज की जय.
स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय। ब्रह्मशास्त्री महासती अनुसया माता की जय। सर्व देव देवतां की जय। साधु संतन की जय। धर्म की जय हो। हरिओम दत्त। ओम शांती शांती शांती। VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.